4 नंबरचं जर बघायचं झालं तर राहूचा नंबर आहे. हां. खूप हुशार असतात, खूप इंटेलिजंट असतात. डोकं जसं राहू केतूचं माहितीच असेल. वरचा पार्ट जो हो, आहे हो, तो हो. राहू आहे, खालचा पार्ट केतू आहे. हं. तर वरचा पार्ट म्हणजे डोकं आहे, हां. डोळे आहे. हे ना खूप हुशार असतात बोलायला, समजायला. हं. ह्यांना सगळं कळतं पण. पण एक अपूर्णपणा केतू नसल्यामुळे म्हणजे शरीर नसल्यामुळे ना ते करणं थोडं डिफिकल्ट होतं ह्यांना. ओके. म्हणजे विचार खूप चांगले म्हणजे डोक्यामध्ये ना पूर्ण बिल्डिंग उभी आहे. असं स्ट्रक्चर असणार. हे इकडे हां, हे असणार, इकडे हे असणार सगळं आहे. हां. पण जेव्हा ते एक्झिक्यूट करायला हं. जातात ना, त्या गोष्टी एक्झिक्यूट होत नाही. हात-पाय नाही आहेत ना, करणार आ, कसं? तर करेक्ट. करताना ह्यांना प्रॉब्लेम होतो. तर आम्ही नेहमी ॲडवाईस करतो, की बाबा ओव्हर थिंकिंग खूप होते तुम्हाला, विचार खूप करता, खूप चांगले विचार असतात, आउट ऑफ बॉक्स विचार करता. हां. मग ते करण्यासाठी तुम्ही 4 लोकं हाताखाली ठेवा, ओके. की पार्टनरशिप करा किंवा एक टीम बनवून काम करा. हं. हे चांगलं राहील तुमच्यासाठी. तुमच्या डोक्यामधल्या आयडिया एखाद्याला सांगा. त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला काहीतरी भेटेल. पण ह्यांच्याबरोबर कसं हे व्यक्त करता येत नाही. ओके. अदरवाईज हुशार असतात, सगळं चांगलं असतं, पण एक्झिक्युशन प्रॉब्लेम येतो ह्यांना. ओके. म्हणजे आयडियली असं सांगितलं जातं, की पार्टनरशिपपेक्षा एकट्याने व्यवसाय केला तर बेटर असतं. पण 4 नंबरच्या बाबतीत हे उलटं आहे. उलटं आहे. हां. ओके, ह्यांना ओके. टीम बनवूनच काम करायला पाहिजे आणि यांनी खूप सक्सेस भेटतात. ओके, ओके. कुठल्याही फील्डमध्ये पण टीम बनवून काम करायला लागतं. एकट्याला नाही होणार.